बारामतीनंतर आता वळूया छत्रपती संभाजीनगरमध्ये। इथे पैसे वाटपाचा व्हिडिओ समोर आलेला आहे। देवळाई तांडा इथे माजी नगरसेवकाकडनं हे पैसे वाटप होत असल्याचं दिसून आलंय। ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंनी अशा पद्धतीचा आरोप केलाय। पोलिसांच्या देखरेखीत हा पैसे वाटपाचा प्रकार घडतोय असा अंबादास दानवेंचा आरोप आहे। आज सगळं करू आपण तांडा घेऊन रोड पाणी ड्रेनेज मग करू अरे बडबड मत करो शांत ये गाय चबदी रे गिल्या एक भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक आहे माझी मागच्या टर्म मधला। तो मतदारांना जाऊन तांड्यावर जाऊन संजय शिरसाट यांना मतदान करा याच्यासाठी पैसे वाटतो असा व्हिडिओ आहे। आता जे 72 मजल्यावर राहतात मुंबईमध्ये इथे येऊन सांगतात माझ्या कोणी उमेदवार उभा राहणार नाही, अशांना ही वेळ आलेली मतदाराला पैसे वाटण्याची वेळ आली। आता निवडणूक आयोग काय करतं मला माहिती नाही, परंतु अशी स्थिती संजय शिरसाटावर आलेली याचा अर्थ त्यांचा पराभव जवळ त्यांना दिसतोय। काय याच्यावर तुमची काय मागणी आहे? नाही मागणी नाही, मी आता निवडणूक आयोगाला आणि पोलीस कमिशनरला पत्र लिहितो, इमिजिएट फोन पण करतो, हा व्हिडिओ पण पाठवतो। ओके, पोलीस आयुक्त तर आता कोणाचं बटीक झालेले काय मला कळेना, पण मी डीजीना या संदर्भात निश्चित तक्रार करेन। संभाजीनगरातला आणखीन एक धक्कादायक प्रकार, विधानसभा निवडणुकीत एकेका मतासाठी मतदारांना 1,500 रुपये दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार दिसून आलेला आहे। पुन्हा एकदा संभाजीनगरमध्येच 1,000 रुपये देऊन आधार कार्ड आणि मतदान कार्ड जमा करून घेतलं जात होतं। तसंच मतदानाच्या दिवशी 500 रुपये देऊन बोटाला शाई लावून मतदान कार्ड परत घेऊन जायचं, असा हा सगळा प्रकार असल्याचा आरोप केला जातोय। या प्रकरणात जवाहरनगर पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि त्यांना ताब्यातही घेण्यात आलंय। तसंच हा सर्व प्रकार संजय शिरसाट यांच्याकडनं केला जात असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय। संजय शिरसाट यांच्या फोननंतर पोलिसांनी 2 कोटी रुपये सोडून दिलेले आहेत असा आरोप देखील दानवे यांनी केलाय। मतदान न करण्यासाठी पैसे वाटप केलं जात आहे अशा पद्धतीचा आरोप ठाकरे गटाने शिंदे गट आणि भाजपावर केलाय। तर पराभव दिसू लागल्यामुळे असे आरोप सुरू आहेत असा टोला संजय शिरसाट यांनी लगावलाय। संभाजीनगरात शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी, विशेषतः शिंदे गटाची मंडळी मुस्लिम मतदारांमध्ये जाऊन गोरगरीब अशिक्षित मतदारांना त्यांच्यातलेच काही दलाल हाताशी धरून आधार कार्ड वोटिंग कार्ड जमा करायचं, बोटाला शाई लावायची आणि त्यांनी मतदान करायचं नाही, त्याच्या मोबदल्यात एक तुटपुंजी रक्कम 1000, 500, 1,500, 2,000 अशा पद्धतीनं त्या मतदाराला द्यायची। अशा पद्धतीनं प्रकार सुरू आहे। या संदर्भात पहिला प्रश्न असा की शाई बाहेर कशी येते हा माझा पहिला प्रश्न आहे। आणि अशी शाई बाहेर आलेली असताना पोलीस किंवा निवडणूक आयोग ॲग्रेसिव्हली कारवाई का करत नाही? काय माहिती का, माझ्या मतदारसंघामध्ये अफवाचं पीक हे उठवायचा प्रयत्न करतात। त्यांना त्यांचा पराभव दिसतोय, त्यांना माहिती आहे की आपला पराभव होणार आहे। मग मी पैसे पाठवले, ह्याने पैसे पाठवले, चौकशी पोलीस करतील ना। त्यासाठी ट्विट करून सांगायची गरज काय? पोलिसांना त्यांचं काम करू द्या, जो त्यात आरोपी असेल त्याच्यावर कारवाई होईल। दरम्यान मतदान न करण्यासाठी पैशांचं वाटप झाल्याचं चौकशीत आढळल्यामुळे दोघांना ताब्यातही घेण्यात आलंय। आपण पाहतोय पैसे किंवा कॅश ही काही मिळून आले नाही, परंतु त्यांच्याकडे चौकशी करताना त्यांनी अशी सविस्तर माहिती सांगितली की दिनांक 16 रोजी अशोक वाकुडे यांनी निदम पठाण याला 2,000 रुपये दिलेले होते आणि त्याच्याकडचं आधार कार्ड आणि त्याचं वोटिंग कार्ड हे त्यांनी घेतलेलं होतं, जेणेकरून त्यांनी मतदान करायला जाऊ नये या अनुषंगाने त्यांनी कबुली दिल्यानंतर आपण त्या दोघांनाही ताब्यात घेतलेलं आहे, गुन्हा दाखल केलेला आहे, आरोपींना अटक देखील केलेली आहे आणि त्यांच्याकडे सखोल चौकशी करून त्याच्यावरील पुढील कारवाई आम्ही करत आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।